होर्डिंग लावणाऱ्या कंपनीसह रेल्वेवरही बीएमसी कडून गुन्हा दाखल। डिझास्टर ऍक्ट अंतर्गत बीएमसी कडून कंपनी रेल्वेवर गुन्हा दाखल। चौथ्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी घसरली। पुण्यातील तीनही मतदारसंघात निचांकी मतदान। घसरलेल्या टक्केवारीचा कुणाला धक्का बसणार याकडे लक्ष। मतदानाच्या दिवशी सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके संघर्ष। मतदारांना पैसे वाटल्याचे विखे लंकेंचे एकमेकांवर आरोप। पुण्यात मुरलीधर मोहोळांचे खासदार म्हणून लागले बॅनर। सनी निमण यांच्याकडून लावण्यात आले बॅनर। निकालाआधीच चर्चांना उधाण। अवकाळी पावसाचा अमित शहा शिंदेंच्या दौऱ्याला फटका। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरऐवजी गाडीने मुंबईला रवाना। खराब हवामानामुळे शहांचं वसईतून उड्डाण रद्द। अवकाळीचा फटका नेत्यांच्या सभांना। पावसामुळे डोंबिवलीतील उद्धव ठाकरेंची सभा रद्द। घाटकोपर दुर्घटनेमुळे देवेंद्र फडणवीस यांचीही सभा रद्द। मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत। पावसामुळे मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं। कामावरून परतणाऱ्या नोकरदारांचे हाल। वादळामुळे नवी मुंबईत 30हून अधिक झाडे उन्मळून पडली। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी नाही। ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी। ठाणे ते मुलुंड मध्य रेल्वे सेवा विस्कळीत। अवकाळी पावसामुळे पार्किंग लिफ्ट कोसळली। वडाळ्यातल्या उच्चभ्रू सोसायटीतली घटना। पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत। लोकलचा पेंटाग्राफ उडाल्यानं वाहतूक ठप्प। मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प। मुलुंडच्या सोनापूर सिग्नल जवळ पाणी साचलं। अवकाळी पावसानं बीएमसीची केली पोलखोल। उल्हासनगरमध्ये सोसाट्याचा वारा आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस। वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा। भिवंडी शहरात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची दमदार हजेरी। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। पालघर जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी। जिल्ह्याच्या अनेक भागात गारपीटसह पाऊस। रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी। माणगाव गोरेगाव मध्ये पावसामुळे नागरिकांची तारांबळ। वादळी वाऱ्यामुळे पिकांचं नुकसान। हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अनेक भागांमध्ये पाऊस। वादळी वाऱ्यामुळे अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडित। यवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी। पावसामुळे ज्वारी तीळ भुईमुग पिकांचं नुकसान झाल्याची माहिती। चिपळूण शहर आणि ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस। तर अवकाळी पावसाने आंबा व काजू बागायतदार चिंतेत। धुळ्यात हजारो दिव्यांग बांधव मतदानापासून राहणार वंचित। मालेगाव मनपाकडे अंदाजे 2600 दिव्यांगांची नोंद। दिव्यांगांच्या सर्व्हेलाही प्रशासनाने फिरवली पाठ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।